नमस्कार। मैं एक तकरीर नहीं करता हूँ, हमारे वरिष्ठ तो केवल अप्पा ये बड़े भाई ये बोल लेते हैं, तो हम लोगों को बाकी लोगों को बोलने की जरूरत नहीं पड़ती। तसल्ली दिल को होती थी, तसल्ली दिल को होती थी तुम्हारे आने से साहब, तुम्हारे आने के साहब। गुलों की आग नम करके गुले गुलजार जाता है गुलों की। यासाठी जमलो आहोत की माझी बदली झाली आहे आणि माझ्या जागी आपले इथे आधी कार्यरत असलेले अधिकारी म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय एकबीर संधू साहेब यांचं प्रमोशन झालं आणि त्यांना इथे नियुक्ती झालेली आहे। त्यांनी आज चार्ज घेतलेला आहे, आज मी चार्ज सोडलेला आहे। या दोन्ही अधिकाऱ्यांचा एकाचा निरोप आणि दुसऱ्याचं स्वागत यासाठी आपण सगळेजण जमलो होतो। आधीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये जे काही मुद्दे, जे काही आठवणी, जे काही त्यांना अनुभव सांगितला त्याच्या अनुषंगाने मी फक्त एवढंच सांगणार आहे की मालेगावला येणारा अधिकारी येताना जरी तो येण्याच्या मानसिकतेमध्ये तयारीमध्ये नसतो तरी इथं आल्यानंतर तुमच्या लोकांकडे असं काहीतरी वेगळंच मीठ आहे, तुमच्या लोकांकडे असं काहीतरी वेगळंच काहीतरी रसायन आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला, त्या व्यक्तीला मालेगावचं करून टाका। आणि या माझ्या कार्यकाळामध्ये, साहेबांच्या कार्यकाळामध्ये आम्हा लोकांना जे काही या गावासाठी, गावाची शांतता ठेवण्यासाठी करता आलं त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं योगदान फार मोलाचं आणि फार महत्त्वाचं आहे। आपलं घर हे आपलं आहे हे त्या घरातल्या माणसाला जाणीव असली पाहिजे, त्याशिवाय त्या घराचं पुढची दिशा काय राहणार आहे, घराचा विकास कुठं राहणार आहे, घराच्या लोकांच्या गरजा पूर्ण होणार आहेत का नाही आणि त्या चांगल्या कायदेशीर मार्गाने होणार आहेत की नाही हे ठरू शकत नाही। पण मी बघितलं आहे की तुम्ही लोक इथं आल्यानंतर तुमच्या पद्धतीनं आमच्याकडून काम करून घेता आणि ही जी जबाबदार मंडळी आहे इथं जमलेली आहे आणि जे लोक आधी आले आणि काही कारणास्तव निघून गेले। दादा सरांनी उल्लेख केला की आधीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही व्यस्त होतो, आम्ही त्याचं नियोजन 1 तास केलं होतं, तिथं 2 तास गेले, तिथं सुद्धा अनेक लोकांना आम्हाला थांबवावं लागलं की बस आम्हाला अजून बाहेर दुसऱ्या कार्यक्रमात जायचं आहे। परंतु आपण सगळेजण इतका पूर्ण वेळ थांबून राहिलात, कुठंतरी आपल्या मनामध्ये आमच्याबद्दल ममत्व, प्रेम, आदर, जिव्हाळा आणि आम्ही करत असलेल्या कामाबद्दल विश्वास आणि तोच विश्वास आधी झालेल्या कामाबद्दल जो आहे तो भविष्यामध्ये जी साहेबांची नियुक्ती झाली आहे साहेबांच्या सुद्धा कडून तुम्ही अपेक्षा व्यक्त करत आहात, अशा पद्धतीच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण हजर राहिल्याबद्दल मी खरं आपल्या सगळ्यांचा मनस्वी आभारी आहे। मी या ठिकाणी पोलिसांचं जर यश आपल्याला दिसत असेल गाव शांत ठेवण्यामध्ये तर त्यासाठी आभार व्यक्त करण्यामध्ये माझ्याकडून नाव विसरून जाऊ नये यासाठी मी आवर्जून सांगेल की आपल्या आधीचे काळातील IG आदरणीय BG शेखर पाटील सर असतील, आताचे IG आदरणीय श्री कराळे सर असतील, आधीचे SP उमाप सर असतील, आताचे SP श्री देशमाने सर असतील, तसेच आधीच्या कार्यकाळातील लोकसभेचे खासदार असलेले माजी खासदार शिवाजी भांबळे सर असतील, आताच्या खासदार मॅडम बच्चा मॅडम आहेत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भुसे सर आहेत आणि आपले सर्व माझ्या परिमंडळातील सर्व आमदार महोदय, बोरसे साहेब आहेत, कांदे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, डॉक्टर राहुलदादा आहेर सर आहेत आणि सर्वच समाजातील, सर्वच घटकातील सर्वच लोकांनी कायमच आपल्या या भागाची जी काही गरज आहे आणि आपला हा भाग ज्या पद्धतीनं मागच्या कार्यकाळात थोडासा नाव त्याचं जे चुकीच्या पद्धतीनं घेतलं जात होतं त्याच्यापासून आम्हाला दूर जायचं आहे। आम्ही तसे नाही आहोत, आम्हाला तसं समजू नका, आम्ही सुद्धा व्यवस्थित वागणारे, कायद्याला पाळणारे आणि प्रशासन, पोलीस, महापालिका, महसूल सगळ्यांच्या निर्देशाप्रमाणे, शासनाच्या आकांक्षेप्रमाणे काम करणारे आहोत असं कुठंतरी आपण सगळ्यांनी त्याचा परिचय दिलेला आहे। अनेक घटना घडल्या, अनेक घटना भविष्यात घडतील। 8-10 लाख लोकसंख्येच्या गावामध्ये छोट्या मोठ्या घटना घडत असताना त्याचा किती बाऊ करायचा आणि त्याला कुठं थांबवायचं आणि त्या घटनेतून चुकीचं बाहेर पडू न देता चांगलं बाहेर पडेल आणि जी काही एक
मैत्रीपूर्ण एकमेकांच्या मदतीने पुढे जाण्याची जी काही वृत्ती आहे ती वाढीस लागेल असं कल्चर, असं नेचर तुम्ही लोकांनी जतन करून ठेवलं आहे. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दादा सर बोलले, आमच्या चर्चा होत असतात तेव्हा आम्ही विचार करतो की नाही, यांच्या अडीअडचणी यांना माहिती आहेत आणि त्याच्यावर उपायसुद्धा यांना माहिती आहे. अशा ह्या सगळ्या आपल्या ह्या मालेगाव आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी आमच्या पोलीस दलाला कायम सहकार्य केलं आहे, प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा असेल, बाकी छोटे मोठे अनेक इव्हेंट असतील. आम्ही फक्त एवढं करण्याचा प्रयत्न केला की तुमच्यातलं जे चांगलं आहे ते पुढे येईल आणि प्रशासनाचा रोल त्याच्यामध्ये थोडासा कमी राहील. साहेब बोलले 4 पावलं तुम्ही चाला, 4 पावलं आम्ही चाललो रे, की तुम्ही चालतच राहणारे लोक आहेत, तुम्ही काय थांबणारे लोक नाही आहे. त्याच्यामुळं जो इनिशिएटिव्ह आमच्याकडून घेणं अपेक्षित असेल एखाद्या विषयामध्ये ते मी खात्रीने सांगतो की ते आम्ही कायम पूर्वी घेतलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा घेऊ. पण तुम्ही तुमची जी काही चाल मेंटेन केलेली आहे आणि दिशा ठेवलेली आहे, दिशा आणि वेग, हे तुम्ही दोन्हीही कंटिन्यू कराल अशी आम्हा सगळ्यांना खूप खूप अपेक्षा आहे. आणि ह्या सर्व पक्ष, संघटना, धर्म, जात याच्या परे कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्या इथं नक्की चालू आहे. हे मी माझ्या 2.5 वर्षाच्या कालखंडाच्या अनुभवावरून अगदी हक्कानं सांगतो. आणि आपण सगळ्यांच्या पुढच्या आगामी वाटचालीला माझ्या पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्यासाठी आपण इतक्या वेळ थांबलात, आमचा सत्कार केला, आम्हाला बद्दल चांगले 4 शब्द कौतुकाचे बोललात आणि त्याच्यामुळं आम्ही देखील आपले फार फार आभारी आहोत. माझ्या पोलीस दलाला आपल्या अशा शुभेच्छा आगामी काळामध्ये सुद्धा संधू साहेबाच्या रूपाने, गुंजाळ साहेबाच्या रूपाने, नितीन गणापुरे साहेबांच्या रूपाने, आपले DSP मनमाड महाजन साहेबांच्या रूपाने आपण त्या सगळ्या पोलीस दलाचे हे चेहरे आहेत, नेते आहेत. परंतु एकदम जो शेवटचा घटक आहे कॉन्स्टेबल आमचा, त्याला सुद्धा तुमच्याकडून असं सहकार्य राहील अशी मला खात्री आहे. आणि आपल्या आजच्या ह्या आभार कार्यक्रमाकरिता आपण हजर राहिल्याबद्दल, निरोप कार्यक्रमाकरिता हजर राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. 10-1 भी हुआ कि अपनी बात में कल लग जाएगी तो मेरे पास 2 मिनट पड़े हैं. उस सर का भी उसमें बीच में हमको स्पीच लेना है. सर मेरे मार्गदर्शक हैं. सर ने जितनी चीज़ें मेरे को सिखाई हैं उसको आगे लेके जाने की जिम्मेवारी मेरे ऊपर है. इसको मैं पूरी तरीके से समझता हूँ. आगे के कार्यकाल में मैं मालेगांव के लोगों के लिए कुछ अच्छा कर सकूँ, उनके जीवन में कुछ अच्छी बढ़ोतरी कर सकूँ, यही मेरी मंशा है. और जो एक मेरी इमेज अभी सबके सामने रहती है कि ये बहुत ही टाइट है, ये बोलता नहीं है, ये बात नहीं करता है. हाँ, मैं सर जैसा PR मेंटेन शायद ना कर सकूं. ये 15 वर्ष के अनुभव का एक्सपीरियंस है जो हमको मालेगांव को प्राप्ति मिली थी और हम एज ए DYSP सर से सीख सके. पर मेरा सिर्फ 2 साल का एक्सपीरियंस है और उसी 2 साल के एक्सपीरियंस के बलबूते पर जितना मैं कर सकता हूँ 110% करने की कोशिश करूँगा. आप लोगों को आधे रास्ते मेरे को मिलने आना पड़ेगा, मैं भी आधे रास्ते आऊँगा. आप लोगों से 4 चीज़ें मैं सीखूंगा, उसको 8 करने की कोशिश करूँगा. हाँ, अवैध धंधों पे मैं उतना ही टाइट रहने वाला हूँ, पर नॉर्मल लोगों के लिए मैं बिल्कुल अच्छे से नॉर्मली बिहेव करता हूँ. ये मैं सबको बताना चाहता हूँ. अंत में मैं सर के लिए 2 शब्द ये बोलना चाहता हूँ कि सर मेरे गुरु हैं, सर मेरे मार्गदर्शक हैं. सर ने मेरे को बहुत सारी चीज़ें सिखाई हैं. अगर सर के काम को मैं और 1-2% आगे बढ़ा सकूं तो मेरा एडिशनल SP का कार्यकाल एक सक्सेसफुल कार्यकाल होगा. ये मैं अपेक्षा रखता हूं अपने आप से और सर को मैं बहुत बहुत धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर आजच्या सत्कार व निरोप समारंभानिमित्त सत्कारमूर्ती आदरणीय श्री भारती सर, आदरणीय सर श्री संधू सर, व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, सहप्रभारी अधिकारी, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार. मालेगाव शहराची ओळख अशी थोडीशी संवेदनशील अशी होती. सुमारे 2 वर्षापासून माननीय भारती सर आल्यानंतर शहरामध्ये त्यांची काम करण्याची पद्धत, कामाचे नियोजन, त्याचप्रमाणे पूर्वनियोजन व बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास
असा सर्व अभ्यास करून आणि ते काम प्रत्येकाकडून करून घेणे याच विचारावरून मालेगाव शहरामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये सुमारे अडीच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही आहे आणि सरांचा कालावधी हा अगदी यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे, केलेला आहे सरांनी. सर मागील 2.5 वर्षापासून सरांचा मला खूप मार्गदर्शन लाभलेलं आहे. सर नेहमी पाठीशी उभे राहिलेले आहे. सरांनी कोणतीही अशी पोलीस स्टेशन संदर्भात एरिया संदर्भात कुठलीही अशी माहिती मिळाली ती फोन करून अगोदरच ती पूर्तता करून घेतलेली आहे. सर आपण नेहमीच आठवणीत राहणार आहात. सर कधीही आम्हाला मार्गदर्शन लाभले तर आपल्याकडून नक्कीच मिळणार आहे सर मला. सर आपण आम्हा पोलिसांच्या मनात नव्हे तर मालेगाव शहरवासियांच्या मनात घर करून जाणार आहात सर. तर आपल्याला चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळेलच सर. सर आपल्या पुढील वाटचालीस खूप हार्दिक शुभेच्छा सर. त्यानंतर आपले आदरणीय संधू सर मागील 2 वर्षापासून आपल्या मालेगाव शहर उपविभाग येथे त्यांचे देखील मला मार्गदर्शन लाभलेले आहे. आम्हाला सर्वांना सरांचा स्वभाव माहिती आहे. सरांचा स्वभाव अगदी शिस्तप्रिय आणि काम आपल्या भाषेत सांगायचे म्हटले तर सर आपणास देखील पदोन्नती होऊन अप्पर पोलीस अधीक्षक या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल खूप हार्दिक शुभेच्छा सर. आणि आपण देखील सर भारती सरांप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण होईलच सर. सर आपले मार्गदर्शन देखील आम्हाला कायम राहीलच सर. सर आपणास खूप शुभेच्छा सर. एवढे 2 शब्द गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्नमः. गुरु हा ब्रह्म आहे, गुरुच विष्णू आहे, गुरुच हा शंकर आहे, गुरुच हा परब्रह्म आहे. त्यामुळे त्याच्यापुढे झुकायचं असतं, त्याला विनंती करायची असते, त्याला आपण क्षमायाचना करायची असते. आजचा हा सत्कार मूर्तीचा जो कार्यक्रम आहे ते दोन्ही माझे गुरु आहेत. त्यामुळे व्यासपीठावर विराजमान 2 अप्पर पोलीस अधीक्षक, एकाचा निरोप समारंभ आहे आणि एक आता नवनिर्वाचित असे आपले अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार आहे. खरं तर मालेगावमध्ये ज्यावेळी मी नवीन आलो होतो त्यावेळी पहिलं तरच मालेगाव खूप संवेदनशील, त्याच्यामध्ये आपण कसं काम करणार याचा मला फार प्रश्न होता. आणि पहिल्या दिवशी मी ज्यावेळी सरांना भेटलो त्यावेळी सरांनी मला काही गोष्टी गाईड केल्या की काही गोष्टी करायला पाहिजे आणि सरांचा मला स्वभाव फार फ्रेंडली वाटला. तसं मी तिकडे सरांना ओळखत होतो. तिकडे सर त्यावेळी फाउंडेशन कोर्सला गेलेले होते आणि मग मी पण एक फॉर्मल मेसेज सरांना टाकवत होते, सर तुमच्याशी मला बोलायची तरी कॉल करू. तर सरांनी मला कॉल केला स्वतः आणि विचारलं की भारती सर केस आहे. तर मी बोला सर बहुत फ्रेंडली. तर ते म्हणले तुम्ही सिर्फ एक रूम दे काय भारती सर. आम्ही तुझे उलट दुसरा रूम देखलाय आणि मी पण खरं चकितच झालो की दुसरं रूम झालं भारती सरांचं काय आहे. आणि त्याच्यानंतरचे माझे जे 2-3 महिन्याचे अनुभव आहे ते म्हणजे एका लाईनमध्ये जर सांगायचं म्हटलं तर मी ज्या अकोल्याला प्रोबेशनरी होतो तिथे माझ्या SDPO होत्या ऋतू खोकर मॅडम, ज्या आता सांगलीचे ॲडिशनल SP आहेत. तर त्यांच्या खालीच माझं इंचार्जशिप झालं होतं अकोल्याचं आणि पोलीस स्टेशनचं म्हणून. मग मी मॅडमला SDPO मध्ये काय करायला पाहिजे याच्यासाठी कॉल केला होता. तर ते म्हटलं की तुम्हाला ॲडिशनल SP सर केस आहे. तर मी म्हटलो की मॅडम त्या माणसाने 2 डिव्हिजन सिंगल हँडली चालवले मागचे 4-5 महिने आणि त्या माणसाचा जो आवाका आहे कामाचा तो मला तर वाटतच नाही की आपल्यामध्ये तो येऊ शकतो. आणि खरंच म्हणजे असं एखादं भव्य दिव्य असं काहीतरी बघितल्यानंतर कसं एक सामान्य जीव भेदरला जातो तसं आपल्याला त्या कामाचं बर्डन यायला लागलं होतं. आपल्यामुळे काही इथं चूक व्हायचं नाही. मालेगाव हे फार संवेदनशील आहे आणि ते लॉ अँड ऑर्डरसाठी खरं तर फेमस म्हणा किंवा फेमस म्हणा तरी लॉ अँड ऑर्डर मॅनेजमेंट करणे म्हणजेच एखाद्या अधिकाराचं सक्सेसफुल टेकर पकडलं जातं. त्याच्या काळामध्ये जर काही वाद झाला, कांड झालं, आंदोलनं झाले, जाळपोळ झाली तर याच्यावर कोणतरी कमी पडला तो अधिकारी. आणि भारती सरांनी जे एक दुरुस्त म्हणून आपण जो म्हणू जे डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे की कसं लॉ अँड ऑर्डर प्रमाणे एखादं शहर किंवा एखादं डिव्हिजन आपण सांभाळलं पाहिजे तर त्याची खरं तर आपण सगळ्यांनी शिकण्याची गरज आहे. सरांकडून खूप गोष्टी शिकलेल्या आहे. म्हणजे आय कॅन से की व्हॉट एव्हर मालेगाव इज विदिन मी
इज नथिंग बट भारती सर्स टीचिंग. मालेगावचं जे काही मी पोलिसिंग शिकलेलं आहे ते फक्त भारती सरांनीच मला दिलेले शिकवणे आहेत. पहिली गोष्ट सरांची जर मोठी शिकायची म्हटलं तर ती म्हणजे सरांचा PR आणि तो पब्लिक रिलेशन्स. म्हणजे आता जसं गाणोपणे साहेबांनी सांगितलं की मालेगाव तसे सर मालेगाव कॅम्प हद्दीमध्ये त्यांचं वास्तव्य आहे, तर कॅम्प आणि शहरच्या डिव्हिजनमध्ये माहिती असणं त्यांना साहजिक आहे. परंतु त्यांना मनमाडच्याही लोकांची माहिती आहे, त्यांना तिकडे मालेगाव ग्रामीणच्याही लोकांची माहिती आहे आणि तो PR फक्त लोकांपुरताच मर्यादित नाही. तर आता सुसावर हॉलमध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती यांचं 1 to 1 सरांबरोबर कधी ना कधी कम्युनिकेशन झालेलं असणार आहे. सरांनी त्या नावाकडे तिकडे 2-4 शब्दही बोलले असतील आणि 4 नफ्यामध्ये शब्दही बोलले असतील. एका अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्यांच्या खालच्या म्हणजे आपल्या ज्या हायरार्कीमध्ये स्तरापर्यंत जाऊन कम्युनिकेशन शक्यतो होत नाही, परंतु सरांनी ते केलं. आणि फक्त PR नाही तर सरांना त्याच्या मागचं सगळं सायकोलॉजी पण माहिती असायची. एखादं जर आंदोलन लागलं तर सर मला फोन करायचं सूरज असा माणूस आंदोलन करत आहे आणि त्याचा अध्यक्ष असा आहे, तर आपला गोपनीयवाला आपल्याला फक्त सांगतो सर एक असं त्याचं एक नावाचं XYZ नावाचा माणूस आंदोलन करतो उद्या. परंतु भारतीय सरांना तो कोणत्या ऑर्गनायझेशनचा आहे, तो कुठल्या पक्षात आधी होता, त्याचं इतर 2 लोकांबरोबर कोणाशी जमत नाही, मग तू त्या 2 लोकांना फोन करून आधीच तू त्यांचं कन्फर्मेशन घेतलेलं आहे की बाबा या आंदोलनाला त्यांचा विरोध आहे का सपोर्ट आहे. तो हा जो एक स्ट्रक्चर त्यांच्या जे डोक्यात होतं ते सर्वसामान्यांना सहज कळणं आणि सहज इम्प्लिमेंट करणं इतकं सोपं आहे. दुसरं म्हणजे सरांचं अँटिसिपेशन फार चांगलं होतं. म्हणजे एखादी गोष्ट कशी अनफोल्ड होऊ शकते हे सरांना फार लवकर कळायचं आणि खरं तर त्या अँटिसिपेशनच्या जीवावरती आपण मालेगाव शहर सरांच्या नेतृत्वाखाली सांभाळू शकतो. सरांचं बंदोबस्त मॅनेजमेंट फार चांगलं होतं. आता शांतता समितीचे ज्या मिटिंग असतील, प्रत्येक मंडळाला भेटी देणे असेल, कंट्रोल वेळेवरती बंदोबस्त सादर करणे असेल, प्रत्येक PI वाटप करणे, रूट मार्चेस घेणे, त्याच्यानंतर बंदोबस्त चेक करणे, त्यांचं खाण्यापिण्याचं सगळं विचारणे आणि एका व्यवस्थित शांततेत बंदोबस्त पार पाडून वरिष्ठांना एक साधा मेसेज टाकणे की बाबा सगळ्या मिरवणुका संपलेल्या आहेत, मालेगाव शांतता आहे. तर हे जी करण्याची जी हातोटी आहे ती खरं तर प्रत्येक अधिकाऱ्याने सरांकडून शिकण्यासारखं आहे. सरांनी तसं सरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप आहे. सरांनी मला असं सांगितलं की पोलिसांच्या फक्त 2च एक्झाम आहे. पहिलं म्हणजे भिंतीच्या 4 भिंतीच्या आतली एक्झाम आणि 4 भिंतीच्या बाहेरची एक्झाम. 4 भिंतीच्या आतमध्ये तुम्हाला वरिष्ठांना उत्तर द्यायचं काय तुम्हाला ते पप्पासारखं बोलता यायला पाहिजे. हा गुन्हा कुठे लागला, तू आंदोलन कुठं होणार आहे, मागच्या 5 वर्षात काय झालं, पुढच्या 10 वर्षात काय होऊ शकतं, हा मंत्री काय करतो, तो पक्षाचा माणूस काय करतो, तुम्हाला तुमचं काय सगळं माहिती पाहिजे, गोष्टीचं माहिती पाहिजे, पोलीस स्टेशनचं माहिती पाहिजे. ही झाली 4 भिंतीत एक्झाम. आणि दुसरी म्हणजे रस्त्यावरची एक्झाम. तुम्हाला लोकांना फेस करता यायला पाहिजे, ट्रॅफिक मॅनेजमेंट करता यायला पाहिजे, आंदोलन हँडल करता यायला पाहिजे. तर सरांच्या या गोष्टी आतमध्ये इतक्या फसल्या गेल्या की इथून पुढे जे काही सर त्याचं वृक्ष रूपात जी काही वाढ होईल ती ह्या बीजातून होणार आहे. सरांनी मला ते FIR पचवण्याचा कॉन्सेप्ट शिकवला आणि म्हणजे एखादी FIR ज्यावेळेस होती त्यावेळेस ती फक्त करून मग त्याच्यावर तपास करणं एवढं नसतं, तर त्याला फिर्यादीलाही खुश करायचं आहे, आरोपीलाही खुश करायचं आहे, वरिष्ठांनाही खुश करायचं आहे. आपल्याला जे पाहिजे म्हणजे कोवळा म्हणून कोवळा काढणे, त्या आवळा म्हणून कोवळा काढणे हा जो एक जो सरांनी वापरलेला शब्द आहे तो मी सरांकडून शिकलो. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट जर सांगायचं म्हणलं सरांच्या बाबतीत तर सर्व काही फॅमिली टू. आता माझं घर सर 2-3 तासाच्या अंतरावरती ते आहे. माझ्या आईवडिलांनी कधीच बघितलं नाही की माझ्या गावामध्ये पोरगं काय करतं. त्यामध्ये SDO शिपाई माहित आहे, त्यांना माझं रेस्ट हाऊस माहिती आहे, त्यांना 3 पोलीस स्टेशन माहित नाही. जे काही सर वार उत्सव जे काही सेलिब्रेट केलं आहे ते भारतीय सरांच्या घरी सरांनी काय आम्हाला प्रेमाने बोलवलं. प्रत्येक सण त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेट केला. म्हणजे हे 2 आधीचे आमचे कलेक्टिव्ह SP सर आणि मी असं मी चौघांनी मी आतून असं वाटायचं की आपण फॅमिली म्हणूनच इथे जगतो आणि जर ही फॅमिली असेल तर आपल्याला इतरांचं असल्या नसल्याने फरक पडत नाही. तर सरांनी त्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवल्या. म्हणजे सर कधी कधी एकदम वॉशिंग करायचे त्यावेळेस असं वाटतं की सर एक स्ट्रॉंग वरिष्ठ पण आहे, सर मित्रासारखं पण वागवायचे. सरांनी मला कधी कधी तू माझा लहान भावासारखं आहे असं पण ते मला नेहमी म्हणत असत. त्यामुळे सरांनी सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. आणि ज्यावेळी चालली होती गोष्ट की आता मालेगावला नवीन ऍडिशनल SP कोण येणार आहे, तर ऍडिशनल सरांना मी म्हटलं की सर आता खरं सांगू म्हटलं वरिष्ठांच्या शिवायला खावाच लागतं म्हटलं, पण मला काही नवीन ऍडिशनल SPच्या शिवाय खायचं. एकदा भेटला मालेगावात तर मला 3-4 तासाचा माणूस भेटला तर चांगली गोष्ट आहे. आणि नियतीचा असा आहे अनफोल्ड की चला 3 सरांची तिथे ऍडिशनल SP म्हणून नेमणूक झाली. आणि सरांना मी नेहमी म्हणतो सर तुमची जर ऍडिशनल SP म्हणून ते बंदी झाली तर तुमच्यासाठी कॅप्शन मी शोधून ठेवलंय. सर म्हणजे फोटो टाकणार स्टेटसला कॅप्शन ठेवलं. सर माहिती काय तर मी म्हणतो कल विसरता था तो आज विसरता आहे.
तेगबीर सिंग सरांनी जे मालेगाव शहर पोलीस स्टेशन चालवलेलं आहे ते त्यांच्यामध्ये नावाचा फार दबदबा आहे. आणि जसं आता भारती सरांचा 4 तेगबीर सरांना भेटलाय आणि ते शिवधनुष्य त्यांना पेरायचं आहे, तसंच नाही म्हटलं तरी छोटं शिवधनुष्य मला सिटीच्या रूपाने सरांनी दिलेलं आहे. आणि आता नवीन DYSP कधी येतील, त्याची बदली कधी होईल, ते काय काम करते मला माहित नाही, परंतु तोपर्यंत तरी सिटीचा चार्ज राहील. तर परत सरांच्या स्टँडर्ड्सला मॅच करून ते काम करणं म्हणजे माझ्यावरती पण चुकीचं काम असेल. परंतु आपल्याला सांगायचं की कुठल्याही वरिष्ठ आला त्यांनी त्याच्या साहित्याचा अधिकारी असतो, पहिली दुसरी पोस्टिंग त्यांची असते, फार रुळलेलं वातावरण असतं आणि तुमच्या कामाचा ठसा जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत वरती पण तुमचं नाव होत नाही. त्यामुळे आपल्याला खरं तर आता तेगबीर सरांसाठी आता इथून पुढं कष्ट घ्यायचे आहे. इथे माझ्या आता शहराचं जर बघायला झालं तर काल सरांशी बोलत होतो, सर मला म्हणत होते की सूरज मला फक्त तू शहराचा 8 पोलीस स्टेशनमधून फ्री कर, कारण मला आता भरपूर मोठ्या गोष्टी सांभाळायच्या आणि शहराचे सगळे पोलीस स्टेशन इथे पोलीस स्टेशन इथे बसलेले आहेत. तर आज मी इथे सांगतो की जसं भारती सरांनी आपल्याला पायंडा पाडून दिला आहे, त्यातून लर्निंग्स घेऊन आणि तेगबीर सरांचं जे काही पुढे विजन असेल, माइंडसेट असेल मालेगाव चालवण्याचं, मालेगाव पूर्ण परिमंडळ चालवण्याचं, तर ते सरांना आपण जशी त्यांची इच्छा आहे तसं आपण ते करून देऊ. त्यांची पहिलं तर लॉ अँड ऑर्डर मॅनेजमेंट तर आहेच, पण त्याच्या खाली जे कन्स्ट्रक्टिव्ह पोलिसिंग ते मालेगाव जवळजवळ विसरत चालले, तर ते आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह पोलिसिंगचा काळ थोडासा परत एकदा भक्कम करायचा आहे. आणि एक असं वातावरण की ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज संभाजी महाराज मुलगा ज्यावेळी गादीवर बसलेले होते त्यावेळी पहिल्या बाजीरावांनी खरं तर त्यांचं पूर्ण साम्राज्य आखेपर्यंत झेंडे त्यांचे नेले होते. त्याच माणसासारखं आपल्याला तसे आता तेगबीर सिंग सरांसारखे जे डिज्युरे आपण ठेवायचे डिफॅक्ट आपणच खरं त्यांना सगळं काही करून द्यायचं आहे. तर तेगबीर सरांनाही आताच्या नवीन पोस्टिंगसाठी खूप सारे धन्यवाद, खूप सारे त्याचं अभिनंदन. आणि त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये खूप सारं नाव कमवावं, जेणेकरून त्यांना पुढच्या गोष्टींमध्ये चांगला एक सक्षम असा अधिकारी म्हणून त्यांना पोस्टिंग भेटतील. भारती सरांनाही त्यांच्या येत्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जसं लोकांनी सांगितलं की भारती सर जसे तेगबीर सर पण आम्हाला सांगायचे की भारती सर जेवढे वर्कहॉलिक आहेत तेवढे म्हणजे आम्ही तिकडे मिळून पण वर्कहॉलिक नाही आहोत. सरांचा जो एक कामाचा हे आहे की सर स्वतःच प्रोसेशन काढतील, तिथंच मोशन बनवून ते ड्रायव्हरला मारतील, स्वतः ट्रॅफिक मॅनेज करतील, रात्रीचे हॉटेल्स बंद करतील, नाईट राऊंड स्वतः करतील, म्हणजे तो माणूस सगळीकडे होता, सर्व हॅपी होता. तसं आता भारती सरांनी पण तिथं पुढं थोडंसं आरामाचं लाईफ तिथे त्यांची हेल्थ फिटनेस गव्हर्मेंटल फिटनेस ते स्वतःची ठेवू शकतात. त्यांना 2 गोड मुली आहेत माझ्या छोट्या बहिणी, ज्यांना पण त्यांच्याकडे त्यांना पाहायचं आहे तर त्यांची पण फॅमिली लाईफ ती देऊ शकतील आणि त्यांच्या मनासारखं त्यांचं आयुष्य पुढे जावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो. आणि दोघाही माझ्या गुरूंना मी धन्यवाद देतो, तुम्ही जे काही शिकवले मला त्याच्यासाठी. थँक्यू. जय हिंद.